Hi students, welcome to our Easy English Grammar channel. And मी गोदावरी मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या ह्या चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण इझी इंग्लिश ग्रामर म्हणजेच ग्रामर विषयी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज यामध्ये आपण पाहिलेले आहेत. मुलांनो, एग्जाम्स येत आहेत. प्रथम सत्र परीक्षा म्हणजेच फर्स्ट सेम आणि त्याचबरोबर बोर्डच्या एग्जामही लवकरच येणार आहेत. तर सर्वांना प्रश्न असा पडतो की नेमकी आपली प्रश्नपत्रिका कशी येणार आहे आणि आपल्याला त्याची उत्तरं कशा पद्धतीने लिहावी लागतात. तर मुलांनो, आज मी तुम्हासाठी घेऊन आले आहे इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका, जी की प्रथम सत्रात सुद्धा अशाच पद्धतीची परीक्षेला येणारा पेपर असणार आहे. म्हणजे याचा पूर्ण क्वेश्चन फॉर्मॅट जो आहे तो असाच असणार आहे. ही एक बोर्डची प्रश्नपत्रिका आहे जी मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी इथे आणली आहे. तर याच पद्धतीचा सेम पॅटर्न प्रथम सत्र परीक्षेलाही असतो. त्यानंतर येणाऱ्या ज्या सराव परीक्षा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिस एक्झाम होतात त्यामध्ये सुद्धा याच प्रकारचा पॅटर्न असतो. तर जर आपण प्रश्नपत्रिका समजावून घेतली मुलांनो, तर आपल्याला उत्तरं लिहायला अतिशय सोपं जातं आणि त्याचं मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट करायलाही आपल्याला सोपं जातं. चला तर मग आज प्रथम आपण फक्त प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मुलांनो, हीच प्रश्नपत्रिका मी तुम्हाला अगदी उत्तरांसहित स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये कशा पद्धतीने आपण ती लिहिली पाहिजे, जेणेकरून प्रेझेंटेशन सुद्धा कसं असेल, कसं असायला हवं, यावरही मी तुम्हाला लागलीच व्हिडिओ सेंड करणार आहे. तो तुम्ही आजचा हा सेशन पण पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका समजेल आणि पुन्हा आपण याचं सोल्युशन सुद्धा घेऊन येणार आहोत. तर चला मग सर्वात प्रथम आपण ओळख करून घेऊया ही प्रश्नपत्रिका कशी असते. सो मुलांना बघा, सर्वात प्रथम तर लक्षात घ्या, पहिला असतो सेक्शन फर्स्ट, जो की तुमचा असणार आहे लँग्वेज स्टडी. सो स्टुडंट्स, आपल्याला पहिला जो सेक्शन आहे तो असणार आहे लँग्वेज स्टडी. इथे तुम्हाला लक्षात येईल की सेक्शन फर्स्ट हा लँग्वेज स्टडीचा आहे, जो की 10 मार्क्ससाठी आहे. म्हणजे हा पहिला सेक्शन 10 मार्कांसाठी असतो. यामध्ये बघा, क्वेश्चन 1A इथे तुम्हाला दिसेल क्वेश्चन 1A, आणि याच पद्धतीनं याच क्वेश्चनसाठी पुन्हा क्वेश्चन 1B पण असणार आहे. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन 1A जो असतो तो तुम्हाला लक्षात येईल हा असतो 8 मार्कांसाठी. सी हिअर, हा क्वेश्चन 1A जो आहे तो असेल तुमचा 8 मार्कांसाठी. आणि यामधला जो क्वेश्चन सेकंड आहे म्हणजेच क्वेश्चन 1B असणार आहे, जो पुढच्या पेजवर आहे मी दाखवते तुम्हाला, तर तो असणार आहे तुमचा 2 मार्कांचा. असं मिळून हा क्वेश्चन पहिला जो आहे तो तुमचा 10 मार्क्सचा आहे. लँग्वेज स्टडी म्हणजे संपूर्णतः ग्रामरवर आधारित असतो आणि अतिशय सोपा असतो. इथे तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळवणं अतिशय सोपं जातं. मुलांनो, याचा जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवर तोही उपलब्ध आहे, तुम्ही तो जरूर अभ्यासू शकता. लँग्वेज स्टडी म्हणून मी एक व्हिडिओ केलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन कशा पद्धतीचा असतो ते आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची प्रॅक्टिस पण घेतलेली आहे. तर इथे आपण फक्त प्रश्नपत्रिका समजून घेत आहोत. सो बघा, यात पहिला प्रश्न असणार आहे अशा प्रकारे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग द करेक्ट लेटर्स. म्हणजे तुम्हाला काय केलं जाईल तर अशा पद्धतीचे शब्द दिले जातील ज्याच्यामध्ये की एक रिकामी जागा असेल, अर्थपूर्ण शब्द होईल अशा पद्धतीने यामधलं एक एक लेटर तुम्हाला भरायचं आहे, जेणेकरून की शब्द अर्थपूर्ण होईल. फॉर एक्झाम्पल, पहिला शब्द येईल PEOPLE. सो तुम्हाला सिम्पली भरायचं आहे रिकाम्या जागेत O. याच पद्धतीनं हा पहिला बीट असेल. मुलांनो, इथे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अटेम्प्ट एनी 4 सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला या A मधला जो क्वेश्चन आहे, इथे तुम्हाला एकूण 6 क्वेश्चन दिलेले असतात. या पेजवर तुम्हाला 4 दिसतील, पुढच्या पेजवर आणखी 2 आहेत. तर या 6 पैकी आपल्याला 6 पैकी 4च सोडवायची आहेत. तर हा असेल पहिला बीट. फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत तुम्हाला ओनली. त्यानंतर दुसरा आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. यामध्ये तुम्हाला पहिला हा जो क्वेश्चन दिलेला असतो याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या अल्फाबेटपासून येणारे 4 शब्द दिलेले असतात
आणि हे तुम्हाला अल्फाबेटच्या क्रमाने म्हणजे ABCDच्या क्रमाने लिहायची असतात. त्यानंतर यातलाही प्रश्न अल्फाबेटिकल ऑर्डरवरच असतो दुसरा, परंतु याच्यामध्ये पहा प्रत्येक अक्षर सुरुवातीचं तुम्हाला एकच सेम दिसेल, LLL. तर अशा प्रकारे कुठल्याही एका लेटरने सुरू होणारे चारही शब्द दिलेले असतात आणि हे सुद्धा अल्फाबेटिकली लावायचे असतात. त्यानंतर यातला तिसरा जो प्रश्न असतो तो असतो पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. यामध्ये मुलांनो तुम्हाला पंक्च्युएट करायचं असतं. पंक्च्युएट म्हणजे योग्य त्या ठिकाणी योग्य त्या विराम चिन्हांचा उपयोग करायचा असतो. म्हणजेच तुम्हाला योग्य त्या ठिकाणी पूर्णविराम किंवा कॅपिटल लेटर्स किंवा क्वेश्चन मार्क असे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे फुलस्टॉपपासून सर्व प्रकारची जी चिन्ह असतात, कॉमा, डबल इन्व्हर्टेड, हे सर्व योग्य ते चिन्ह आणि योग्य ते कॅपिटल लेटर्स या सर्वांचा उपयोग करून ह्या दोन्हीही वाक्य तुम्हाला लिहायचे असतात. यातला चौथा प्रश्न असतो मुलांनो, यामध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला असतो, जसा तुम्हाला इथे दिसेल बेंचमार्क. बेंचमार्क हा एक तुम्हाला इथे प्रश्न दिसेल, शब्द दिसेल सॉरी. आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे तर मेक 4 वर्ड्स बनवायचे आहेत. मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. 3 शब्दांचा एक, कमीत कमी 3 शब्द आले पाहिजेत आपल्या बनवलेल्या शब्दामध्ये. 3 लेटर्स आले पाहिजेत, 3 लेटर्स. सो 2 लेटरचा शब्द जमत नाही, लक्षात घ्या. TO2, DO अशा प्रकारचे 2 लेटरचे शब्द आपल्याला तयार करता येत नाहीत. इथे त्यांनी जो एक शब्द दिलेला असतो त्यामध्ये जे लेटर्स येतात त्याच लेटर्सचा उपयोग करावा लागतो. यात नसलेलं लेटर वापरता येत नाही. सो स्टुडंट्स, हे झाले आपले 4 बीट्स. याच्यानंतर आपण पाहूया की आपलं 5वा जे बीट आहे यामधलं ते कशा पद्धतीनं येतं. सो सी गाईज, इथे तुम्हाला दिसेल की हे 5वं बीट आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. सो मुलांनो, इथे तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात, संबंधित शब्द. तुम्ही जर इथं पाहिलं तर तुम्हाला इथे स्कूल शब्द दिसेल आणि स्कूलसाठी आलेला जो शब्द आहे तो तुम्हाला दिसेल फेमस. ओके गाईज, सो फेमस या शब्दासाठी म्हणजे फेमस आधी पाहायचं आहे की फेमस ह्या दिलेल्या शब्दाची जात कोणती आहे. म्हणजे ती नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याच जातीचे शब्द रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहावे लागतात. म्हणजे फेमस हे ॲडजेक्टिव्ह आहे तर तुम्हाला स्कूलशी संबंधित येणारे इथे अशा पद्धतीनं 4, कमीत कमी 4 ॲडजेक्टिव्ह लिहावे लागतात. तर मी सजेस्ट असं करेल की 4 न लिहिता किमान एखादा तरी एक्स्ट्रा शब्द लिहावा, जेणेकरून की आपलं स्पेलिंग मिस्टेक जर झाली तर आपला मार्क मायनस होणार नाही. त्यानंतर मुलांनो, अशाच पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल की क्वेश्चन 6 जो आहे यामधला तो आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. बघा, सिंगल इन्व्हर्टेडमध्ये दिलेला आहे, वर्बची वर्ड चेन करायची आहे. म्हणजे तुम्हाला इथे पहिला शब्द दिलाय थिंक, अशाच प्रकारचे इतर शब्द दिलेले असतील, इतर शब्द तुम्हाला बनवायचे आहेत. आता थिंक हा पहिला शब्द आहे. आपण अंताक्षरी खेळतो त्याप्रमाणे शेवटचं लेटर पकडायचं आहे के पासून सुरू होणारा इथे तुम्हाला वर्ब लिहायचा आहे, कारण आपल्याला वर्ड चेन ऑफ वर्ब सांगितलेली आहे. इथे तुमच्या लक्षात येईल, इथे वर्बची वर्ड चेन सांगितलेली आहे. ती आपल्याला लक्षात घ्यावी लागते की त्यांनी क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्या प्रकारची वर्ड चेन सांगितलेली आहे. जी सांगितलेली आहे तीच आपल्याला लिहावी लागते. वर्ब विचारलं, सर्व वर्ब लिहायचे. नाऊन जर विचारलेलं असेल तर सर्व नाऊनच आले पाहिजेत. आणि त्यांनी जर कशाचाच उल्लेख केलेला नसेल, कुठल्याही पार्ट्स ऑफ स्पीचचा उल्लेख नसेल, तर मात्र तुम्ही अशा प्रकारे शेवटचा एक लेटर धरून त्याच्या पुढचा, पुन्हा ह्याच्या शेवटचा एक लेटर धरून त्याच्या पुढचा शब्द या पद्धतीनं लिहू शकता. जसं की इथं थिंक आहे समजा, आता वर्ब लिहायचा आहे तर के पासून सुरू होणारा वर्ब मी इथं लिहू शकते की KNOW, नो. तर KNOW मी इथे लिहिलं तर W पासून सुरू होणारा पुन्हा तुम्हाला पुढचा वर्बच लिहावा लागतो. फॉर एक्झाम्पल वॉक. अशा पद्धतीनं स्टुडंट्स तुम्हाला हा पहिला क्वेश्चन, इथे तुम्हाला हे 6 बीट्स दिसतात, 6 पैकी आपल्याला 4 सोडवायचे आहेत. आता हा आपला जो बीट आहे तो आहे आपला क्वेश्चन बी. सी हिअर, क्वेश्चन बी 2 मार्क्ससाठी दिसतो आहे तुम्हाला. इथे 2 मार्क्स दिलेले आहेत. डू ॲज डिरेक्टेड. इथे तुम्हाला अशा पद्धतीनं 1 आणि 2 असे 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत स्टुडंट्स. आणि हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला दोन्हीपैकी बघा, इथे एक 1 बीट दिलेला आहे, त्याच्यानंतर इथे सेकंड बीट दिलेला आहे.
यात पण सांगितलेलं आहे अटेम्प्ट एनी वन, ए किंवा बी पैकी एक क्वेश्चन सोडवायचा आहे. इथे तुम्हाला ऑर शब्द सुद्धा दिसेल. बी केअरफुल, या ए किंवा बी यापैकी एक सोडवायचा आहे. इथे 1 मार्क असतो. पुन्हा ह्या 2 बीटमध्ये, दुसऱ्या बीटमध्ये अटेम्प्ट एनी वन, इथे पण एकच सोडवायचा आहे, ए किंवा बी. सो हे जे क्वेश्चन्स आहेत, तर पहिला जो क्वेश्चन असतो तर तो तुम्हाला फ्रेज दिलेली आहे टू लुक आफ्टर, याचा आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. सो मुलांनो, हा जो प्रश्न असतो ह्याच्यामध्ये एक वाक्यात उपयोग करायला दिलेला असतो. जसं इथं दिलंय टू लुक आफ्टर, तर टू लुक आफ्टर वापरून आपल्याला एक वाक्य करायचं आहे. याची आन्सर शीट जी आहे ती मी तुम्हाला लवकरच प्रश्नासहित आन्सरसहित तुम्हाला पूर्ण आन्सर शीट सुद्धा मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला आन्सर कसे लिहावेत, त्याचं प्रेझेंटेशन कसं असावं आणि आपण उत्तर नेमकी कशी लिहिली पाहिजेत, हे सर्वच गोष्टी तुम्हाला समजतील, जेणेकरून आपले कुठलेही मार्क्स कटणार नाहीत. जे साधारण विद्यार्थी आहेत त्यांना पण चांगले मार्क्स पडतील, पासिंगचे मार्क डेफिनेट पडतील, आणि जे टॉपरचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा आउट ऑफ मार्क्स कसे घ्यायचे आहेत याचं सर्व ज्ञान जे आहे ते तुम्हाला मी प्रेझेंटेशन दाखवल्यावर नक्कीच होईल. तोही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. तर बघा, हा झाला एचा क्वेश्चन. त्यानंतर बी मध्ये एक क्लॉज दिलेला असतो, अर्धवट वाक्य दिलेलं असतं, त्याचा क्लॉज तुम्हाला पूर्ण करायचा असतो. त्यानंतर अटेम्प्ट एनी वन, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये इथे तुम्हाला ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. तुम्हाला 2 वर्ड दिलेले असतात. तुम्हाला ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स, तुम्हाला प्रिफिक्स ॲड करायचा आहे किंवा सफिक्स ॲड करायचा आहे दिलेल्या दोन्हीही शब्दांना. किंवा याच्यामधला ऑरचा क्वेश्चन सोडवू शकता तुम्ही. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली 2 शब्द दिलेले आहेत, तर या पहिल्या शब्दाचा उपयोग करून एक वाक्य बनवायचं आहे आणि दुसरा शब्द दिलेला आहे आपल्याला वंडर, तर या वंडरचा वाक्यात उपयोग करायचा आहे. म्हणजे या शब्दांचा उपयोग करून आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे. सो हाफ मार्कासाठी एक सेंटेन्स असणार आहे. सो मुलांनो, हा झाला आपला क्वेश्चन फर्स्ट पूर्ण. आता क्वेश्चन फर्स्टचा आन्सर ज्या पेजवर संपेल त्याच्या दुसऱ्या पेजवर आपल्याला क्वेश्चन 2चं आन्सर सुरू करावं लागतं. हे मी प्रेझेंटेशन सांगताना आणखी तुम्हाला क्लिअर करेल. त्यानंतर बघा, हा असतो पहा सेक्शन सेकंड. सी हिअर, सेक्शन सेकंड पहा, आणि हा असणार आहे आपला टेक्स्च्युअल पॅसेज. इट इज फॉर 20 मार्क्स. सेक्शन सेकंड हा आहे आपला सेक्शन सेकंड. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे धड्यामधले पॅसेजेस येतात 20 मार्कांसाठी. 10 मार्कांसाठी 1, याप्रमाणे 2 पॅसेजेस येतात. पहिला दिलेला आहे पहा आपल्याला क्वेश्चन 1A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. म्हणजे संपूर्णतः इथे तुम्हाला हा चौकटीमध्ये बघा असा पॅसेज दिलेला असतो. हा चौकटीमध्ये पूर्ण पॅसेज दिलेला आहे. हा पॅसेज तुम्हाला रीड करायचा आहे आणि इथे जे A1चे आन्सर दिलेले आहेत किंवा इथून पुढचे सर्व प्रश्न जे आहेत ते तुम्हाला क्वेश्चन 2चे, तर त्याची सर्व आन्सर तुम्हाला ह्याच्यातनं म्हणजे ह्या पॅसेजमधनं शोधायची असतात. तर आता इथे पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे इट इज अबाउट ट्रू ऑर फाल्स. तुम्हाला इथे 4 वाक्य दिलेली आहेत, त्याचं ट्रू ऑर फाल्स तुम्हाला लिहायचं आहे. त्यासाठी तुम्ही दिलेला जो गिवन पॅसेज आहे तो रीड करू शकता. त्यावरून तुम्हाला दिलेले सेंटेन्सेस ट्रू आहेत का फाल्स आहेत हे तुम्हाला सहज समजू शकतं. सो गाईज, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन अँड दॅट इज कंप्लीट द फॉलोइंग वेब. इथे तुम्हाला A2 मध्ये दिलेला आहे एक वेब डायग्राम दिलेली आहे. ही वेब डायग्राम तुम्हाला सोडवायची आहे. तर क्वेश्चन दिलेला आहे कॅरेक्टर्स इन द पॅसेज. या दिलेल्या पॅसेजमध्ये कोणते कोणते कॅरेक्टर्स आहेत त्यावर आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. सो स्टुडंट्स, तुम्हाला सिम्पली कॅरेक्टर्स लिहायचे. डायग्राम जसे दिलेले आहेत त्याच पद्धतीनं आपण डायग्राम काढणं अपेक्षित असतं. सो याच पद्धतीनं डायग्राम काढून उत्तर जरूर लिहा. त्यानंतर A3 दिलेला आहे पहा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ फ्रेजेस. A3चा जो क्वेश्चन आहे तो वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. इथे तुम्हाला काही फ्रेजेस दिलेल्या आहेत ज्या की तुम्हाला इथे रिकाम्या जागेमध्ये भरायच्या आहेत. सो मुलांनो, हा जो क्वेश्चन असतो तुमचा तर हा पूर्णपणे तुमचा व्होकॅब्युलरीवर असतो. A3 क्वेश्चन A3 जो आहे व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दांवर आधारित असतो.
सो हे क्वेश्चन्स इथे वेगवेगळ्या स्वरूपाचे येतात. जशा इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, ज्या की आपल्याला फ्रेजेसच्या सहाय्याने, ह्यावरच्या फ्रेजेस दिलेल्या आहेत, तर त्यांच्या मदतीनं आपल्याला त्या भरायच्या आहेत. कधी कधी याच्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थाचे समानार्थ लिहा, विरुद्धार्थ लिहा, म्हणजे अँटोनिम, सिनोनिम अशा प्रकारचे शब्द, किंवा फाइंड द मीनिंग फॉर अशा प्रकारचे, म्हणजे अर्थ लिहा शब्दांचे, अशा प्रकारचे प्रश्न येतात. किंवा कधी कधी जोड्या लावा या स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न दिलेले असतात. तर A3 मधला जो बीट असतो प्रत्येक पॅसेजचा, जो सीन असो अनसीन असो, तर त्या A3 मध्ये असे शब्दांवर आधारित प्रश्न येतात. त्यानंतर मुलांनो आपल्याला पाहायचं आहे A4. A4 हा क्वेश्चन पूर्णतः ग्रामरवर आधारित असतो. डू ॲज डिरेक्टेड असं आपल्याला इथे दिलेलं आहे. पहिलं बीट दिलेलं आहे पिक आउट द इन्फिनिटिव्ह. आपल्याला इन्फिनिटिव्ह जो आहे तो आपल्याला शोधून लिहायचा आहे. सेकंड बीट दिलेला आहे बिगिन द सेंटेन्स विथ, म्हणजे वाक्याची सुरुवात आपल्याला त्यांनी दिल्याप्रमाणे करायची आहे. दिस इज नथिंग बट व्हॉइस, चेंज द व्हॉइस. तर अशी पण सूचना व्हॉइसची येते कधी कधी, की एक ऑब्जेक्ट जे असतं ते सुरुवातीला देतात आणि वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टने करा, अशा प्रकारचा प्रश्न येतो. इथे स्पष्टपणे व्हॉइस, चेंज द व्हॉइस अशी सूचना दिलेली नाही, परंतु बिगिन द सेंटेन्स विथ म्हणजे हा चेंज द व्हॉइसच असतो. सो हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर मुलांनो A5. सो हा A5 जो क्वेश्चन असणार आहे तो असणार आहे मुलांनो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन. सी क्वेश्चन नीट पहा आणि लक्षात घ्या. सो स्टुडंट्स, तुम्ही लक्षात घेतलं असेल की क्वेश्चन 5 जो आहे तो A5 आहे. A5 हा बीट जो आहे तो तुमचा पर्सनल रिस्पॉन्सवर असणार आहे. जसा इथं दिलेला आहे, डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग अँड वाय. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग अँड वाय. तर तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो पूर्णतः मनाने लिहायचा असतो. पर्सनल रिस्पॉन्स आहे, याचं उत्तर पॅसेजमध्ये कुठेही नसतं. तर मुलांनो या प्रश्नाचं उत्तरही आणि सर्वच प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ती आपण पुन्हा उद्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सर्व गोष्टी दाखवेल. त्यानंतर मुलांनो यामध्ये आपल्याला प्रश्न असतो बी मध्ये तुम्हाला दिलेला आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आपल्याला यामध्ये हा सेकंड पॅसेज दिलेला आहे इथे. सो बघा इथेही पुन्हा चौकटीमध्ये मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन हा आपल्याला जो लेसन आहे त्यामधला एक पॅसेज इथे आपल्याला दिलेला दिसतो. याच्यावर आधारित B1 मधले हे क्वेश्चन आहेत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. यामधले क्वेश्चन सुद्धा कधी ट्रू ऑर फाल्स दिलेले असतात, कधी कंप्लीट द सेंटेन्स दिलेले असतात, कधी आपल्याला या पद्धतीनं कोण कोणाला म्हटलं या पद्धतीचे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असतात. त्यानंतर मुलांनो याच्यामधला जो प्रश्न येणार आहे सो आहे इथे B2 मध्ये तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन येणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला एखादी डायग्राम सुद्धा दिलेली असू शकते. जसं इथं मीनाचं कॅरेक्टर विचारलेलं आहे. जर चौकट वगैरे दिलेले असतील, डायग्राम दिलेल्या असतील, तर त्या चौकटीमध्ये आपल्याला याचं उत्तर लिहावं लागतं. B3 मध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला, आपण A3 मध्ये जसं पाहिलं पॅसेजमध्ये, तशाच प्रकारे पहा इथे फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स ऑफ. म्हणजे मुलांनो इथे आपल्याला विरुद्ध अर्थाचे शब्द लिहायचे आहेत. सो अशा प्रकारे हा A3चा जो क्वेश्चन असतो पॅसेज मध्ये, तर हे शब्दांवर आधारित असतात. याची उत्तरं आपल्याला फ्रॉम द पॅसेज, इथे जसा प्रश्न दिलेला आहे त्याप्रमाणे मुलांना फ्रॉम द पॅसेज दिलेलं असेल तर पॅसेजमध्ये उत्तरं त्याची सापडतील. कधी कधी गिव द आन्सर किंवा गिव द मीनिंग ऑफ फॉलोइंग असंही असू शकतं. गिव द मीनिंग असेल तर तुम्ही मनाने उत्तरं लिहिणं अपेक्षित असतं, आणि फाइंड फ्रॉम द पॅसेज असेल म्हणजे पॅसेजमधून लिहायचे आहेत. म्हणजेच याचे जे काही विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत त्याची उत्तरं तुम्हाला गिव्हन पॅसेजमध्ये सापडतील. ती सर्व पाहायची आहेत आणि आपल्याला त्याची उत्तरं लिहायची आहेत. सो गाईज यामधला B4 तसाच असणार आहे, जसा A4 होता तशाच पद्धतीचा याच्यामध्ये बघा एक्सक्लामेटरीवर प्रश्न आलेला आहे आणि आपल्याला WHचा क्वेश्चन तयार करायचा आहे. सो जसं मी म्हटलं B4चा क्वेश्चन हा ग्रामरवर असेल. सो या पद्धतीनं ग्रॅमॅटिकल बीट दिलेला असेल ज्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं असतं. त्यानंतर अगेन B5 जो आहे, जसा A5 पर्सनल रिस्पॉन्स होता तशाच पद्धतीनं B5 जो क्वेश्चन आहे तर तो सुद्धा
पर्सनल रिस्पॉन्सवरच असणार आहे. याचं उत्तर टोटली मनाने लिहायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर कुठेही तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार नाही. सो डोंट वेस्ट युअर टाईम. तुमचा वेळ पॅसेजमध्ये उत्तर शोधण्यात घालवायचा नाही आहे. A5, B5 याची उत्तरं तुम्हाला मनाने लिहायची असतात. ती कशी लिहायची हे आपण लवकरच पाहणार आहोत. सो मुलांनो, त्यानंतर येणार आहे सेक्शन 3 जो की असणार आहे पोएट्रीवर. हा असतो 10 मार्कांचा. क्वेश्चन 3A मध्ये येत असतो. पहा, क्वेश्चन 3A यामध्ये तुम्हाला एक स्टांझा दिलेला आहे. बघा, हा स्टांझा जो आहे तो पुढच्या पेजवर आहे. म्हणजे पूर्ण पोयमच देतात. ती पोयम तुम्हाला रीड करायची असते आणि या क्वेश्चनची आन्सर लिहायची असतात. जसे की इथं सुरुवातीला पहिला क्वेश्चन दिलेला आहे जो 2 मार्कांसाठी आहे. तुम्ही पाहू शकता. पहा, हा क्वेश्चन आहे 2 मार्कांसाठी. इथे तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स. कंसामध्ये हे शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला योग्य ते निवडायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला इथे पोयम दिलेली असते. सो ही पोयम तुम्हाला रीड करायची आहे आणि या पोयममधून तुम्हाला त्याचे आन्सर जे आहेत ते तुम्हाला लिहायचे असतात. सो मुलांनो, तुमच्या लक्षात येईल की हा जो सेक्शन 3 आहे यामध्ये कवितेवर आधारित प्रश्न येतात. कविता तुम्हाला पूर्णपणे दिलेली असते आणि त्या कवितेमधनंच तुम्हाला उत्तरं शोधायची असतात. हा आहे या कवितेवरच आधारित A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब. सो मुलांनो, याच पद्धतीनं तुम्हाला एक इथं वेब डायग्राम दिलेली आहे. म्हणजे वेब डायग्राम म्हणजे काय असतं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या आकृत्या असतात आणि या आकृत्यामध्येच तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. म्हणजे याच पद्धतीच्या आकृत्या तुम्हाला उत्तरात ड्रॉ करायच्या असतात आणि तिथे तुम्हाला आन्सर लिहावी लागतात. तर हे कसं लिहायचं हे तुम्हाला मी लागलीच जो व्हिडिओ सेंड करणार आहे आन्सरचा, तर त्यामध्ये तो तुम्हाला समजेलच. त्यानंतर मुलांनो, A3 मध्ये क्वेश्चन दिलेला आहे राईट द रायमिंग वर्ड्स फॉर. हा क्वेश्चन असतो शेवटचा यातला पोयममधला 1 मार्क्सचा. तुमच्या लक्षात येईल जो सुरुवातीचा पहिला क्वेश्चन आहे तो 2 मार्कला, A2 2 मार्कला आणि A3 हा 1 मार्कला. अशा पद्धतीनं एका कवितेवरचे 5 मार्काचे प्रश्न असतात आणि पुन्हा ॲप्रिसिएशन असतं सहसा आणि तो ॲप्रिसिएशन 5 मार्क्सचं दुसऱ्या एका पोयमवर येतं. म्हणजे मुलांनो, आपला हा जो सेक्शन पोएट्रीवरचा असतो त्यामध्ये 2 कविता येतात. एका कवितेवर प्रश्न असतात आणि एका कवितेचं आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. अशा प्रकारे हे रायमिंग वर्ड्स लिहायचे असतात. अतिशय सोपा बीट असतो हा. याचा 1 मार्क तुम्हाला सहज पडतो. त्यानंतर सी गाईज, इथे तुम्हाला दिलेली आहे दुसरी एक पोयम अ टीनएजर्स प्रेयर. तर ही जी पोयम तुम्हाला दिलेली आहे टीनएजर्स प्रेयर, तर याच्यामध्ये बघा क्वेश्चन दिलेला आहे B ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. इथे तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. 5 मार्कांसाठी हा क्वेश्चन आहे. पोयम दिलेली असते. ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी अशा प्रकारचे पॉईंट्स पण दिलेले असतात. सी पहिला पॉईंट दिलेला आहे आपल्याला, इथे लिहायचं आहे आपल्याला टायटल, हाफ मार्क असतो. त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट, पोएटचं नाव लिहायचं असतं. अगेन इट इज फॉर हाफ मार्क. त्याच्यानंतर राईम स्कीम लिहायची आहे, याला 1 मार्क असतो. फिगर ऑफ स्पीच 1 मार्क आणि सेंट्रल थीम लिहायची असते, यासाठी असतात 2 मार्क. अशा पद्धतीनं मुलांना आपल्याला ही कविता वाचायची असते आणि हे जे पॉईंट्स दिलेले आहेत या पॉईंट्सची फक्त आपल्याला उत्तरं लिहायची असतात आणि ह्याचे जर तुम्ही टोटल केलं तर तुमच्या लक्षात येईल हा सुद्धा प्रश्न 5 मार्कांचा असतो. तर मुलांनो, हा झाला आपला कवितेवरचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला 2 वेगवेगळ्या कविता येतात. आता आपण पाहणार आहोत सेक्शन 4. सी हिअर, सेक्शन 4. हा सेक्शन 4 असणार आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. इट इज फॉर 15 मार्क्स. 15 मार्कांसाठी हा प्रश्न असणार आहे आणि हा असतो नॉन टेक्स्च्युअल म्हणजे अनसीन पॅसेज, जो की तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज तुम्हाला येत असतो, जो की तुम्हाला बहुतेक अनोळखी असतो पॅसेज. जर कुठल्या प्रश्नपत्रिकेत आलेला वाचलेला नसेल तर हा पूर्णपणे अनोळखी असतो. तर यावरही अगदी आपले पहिले जे सीन पॅसेजचे प्रश्न आहेत मुलांनो त्याच पद्धतीचे हा पण फॉर्मॅट असतो. यामध्ये पण बघा A1 मध्ये तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी काही पॅसेजमधनं अर्धवट राहिलेली वाक्य दिलेली आहेत ती तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. यासाठीचा पॅसेजसुद्धा मुलांनो दिलेलाच असतो. जसा बघा या पेजवर तुम्हाला हा पॅसेज दिलेला आहे. इट इज अबाउट सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरबद्दल आलेला हा पॅसेज आहे. यामध्ये पुन्हा A2चा क्वेश्चन दिलेला आहे. बघा मी सांगितलं होतं की अशा प्रकारच्या वेब डायग्राम पण आलेल्या असतात. तर वेब डायग्राममध्ये जो क्वेश्चन असा मध्ये दिलेला असतो हा तुमचा ॲक्च्युअल क्वेश्चन असतो.
हा वाचून तुम्हाला ह्याचं नेमकं काय आन्सर लिहायचं आहे ते या पॅसेजमधनं शोधून तुम्हाला ते लिहायचं असतं. सो मुलांनो, आन्सर लिहित असताना याच पद्धतीचे तुम्हाला डायग्राम काढणं आवश्यक असतं. त्यांनी जर चौकटी दिल्या असतील आणि तुम्ही जर ओव्हल शेप किंवा राऊंड शेप काढलात तर चालत नाही. त्यामुळे जसे डायग्राम दिलेले आहेत त्याच पद्धतीनं आन्सर हे तुमचं आलं पाहिजे. त्यानंतर A3 मध्ये बीट दिलेला आहे पहा, मॅच द सिनोनिम. A3 मधलं जे बीट आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं बीट इथे येतं. जसं मी सांगितलं A3 हा तुमचा शब्दांवर आधारित असतो. तशाच प्रकारे A4 मध्ये पुन्हा ग्रॅमॅटिकल बीट्स दिलेले आहेत जे की ग्रामरवर बीट असतं. A4 याच्यामध्ये तुम्हाला सिंपल फ्युचर विचारलंय, यामध्ये क्वेश्चन टॅग. सो त्यानंतर A5 तुमच्या लक्षात येईल मुलांनो, A5 हा अगेन पर्सनल रिस्पॉन्सवर आहे. याचं उत्तर तुम्ही पॅसेजमध्ये शोधू नका. डू यू लाईक टू प्ले गेम्स अँड वाय. सो तुम्हाला गेम खेळायला आवडतं का आणि का असं विचारलेलं आहे. तो अशा पद्धतीनं A5 हा पर्सनल रिस्पॉन्सवर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन B आहे, इट इज अबाउट समरी रायटिंग. भरपूर मुलांचा हा प्रश्न लिहित असताना ओघामध्ये राहून जातो. सो मुलांनो, डोंट फॉरगेट इट टू राईट इन युअर आन्सर शीट बिकॉज दिस क्वेश्चन इज फॉर 5 मार्क्स. 5 मार्कांसाठी हा क्वेश्चन असतो समरी रायटिंग. यामध्ये मुलांनो जो आपल्याला हा अनसीन पॅसेज दिलेला असतो, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सचिन तेंडुलकरचा जो दिलेला आहे तो हाच वाचायचा आहे आणि याच पॅसेजचा आपल्याला समरी लिहायची आहे. म्हणजे आपल्याला 1/3 करून लिहायचं आहे. इथे क्वेश्चन तो दिलेला आहे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A वाचायचा आहे आपल्याला. हा क्वेश्चन मुलं बऱ्याच वेळेस वाचतच नाहीत आणि हा ॲटोमॅटिकली स्किप होतो आणि मग मुलांचे 5 मार्क राहतात आणि शेवटी लक्षात येतं, अरेच्छा हा प्रश्न तर आपण लिहिलाच नाही. सो डोंट फॉरगेट टू राईट समरी. सो हा 5 मार्काचा आहे. यावरही आपण स्पेशल व्हिडिओ केलेला आहे, हाऊ टू राईट समरी. तो जरूर पहा जेणेकरून तुम्हाला यातले 5 पैकी 5 मार्क्स डेफिनेट मिळतील. अगेन द सेक्शन 5. सी नाउ द सेक्शन 5. सेक्शन 5 असणार आहे रायटिंग स्किल. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट सेक्शन, रायटिंग स्किल. 20 मार्कांसाठी हा सेक्शन असतो. यामध्ये पहिलं बीट असतं A मध्ये लेटर रायटिंग. हा तुम्हाला लेटर रायटिंगवर आधारित प्रश्न असतो. याच्यामध्ये बघा, इथे तुम्हाला चौकटीमध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर A1 आणि A2 अशा प्रकारे 2 लेटर आहेत. एक इन्फॉर्मल आहे आणि एक फॉर्मल आहे. या दोन्हीसाठी सुद्धा मुलांनो हेच पॉईंट सेम पॉईंट असतात, सेम पॉईंट. सो तुम्हाला इन्फॉर्मल सोडवत असाल तरी हेच पॉईंट पाहायचे आहेत आणि या पॉईंटचा आधारे तुम्हाला लेटर लिहायचं आहे. फॉर्मल लिहित असाल तरी पण याच पॉईंट्सचा उपयोग करायचा आहे आणि फॉर्मल लेटर लिहायचं असतं. लेटर कशा पद्धतीनं लिहायचं आहे स्टुडंट्स हे जर पाहायचं असेल, तुम्हाला माहिती नसेल तर यावरचे व्हिडिओजसुद्धा आपल्याकडे आहेत जे की विद्यार्थ्यांना खूप जास्त आवडलेले आहेत. सो 1K पर्यंत सुद्धा आपले अगदी काही दिवसांमध्येच याचे व्ह्यूज गेलेले आहेत. सो हा व्हिडिओ पाहायला सुद्धा बिलकुल विसरायचं नाही. त्यानंतर यामधला सेकंड बीट जो येत असतो B हा येत असतो डायलॉग रायटिंगवर. दिस इज फॉर 5 मार्क. लेटर 2 पैकी 1 लिहायचा आहे. त्यानंतर हा Bचा एक बीट असतो पहा, अतिशय महत्त्वाचा हा बीट लक्षात घ्या. हा बीट आहे B1, त्यानंतर हा आहे B2 आणि तुम्हाला मुलांना लक्षात येईल दिस इज ऑर. सो तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हा जो बीट आहे डायलॉग रायटिंग हा तरी सोडवायचा आहे किंवा हा B2 मध्ये ड्राफ्टिंग अ स्पीच आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला भाषण लिहायचं आहे गिवन पॉईंट्सच्या आधारे. तर हा एक क्वेश्चन आहे. हे दोन्ही ऑर आहेत म्हणजे एक हा सोडवायचा आहे किंवा हा सोडवायचा आहे. सो डोंट गेट कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ऑर नीट लक्षात घ्यायचं आहे कुठे आहे ते. सो हा एक पूर्ण प्रश्न ABC मिळून हा प्रश्न असतो. हे सोडवा किंवा हा खालचा प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर मुलांनो आपला असणार आहे क्वेश्चन 6A. हा असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी सुद्धा पुन्हा एकदा लक्षात घ्या, क्वेश्चन नीट दिलेला असतो. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. अगेन इट इज फॉर 5 मार्क्स. एक ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे, ओनली 1. A1 आणि A2 अशा 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. इथे जर दिसते तुम्हाला ती नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक वेब डायग्राम दिलेली आहे. पहा, नॉन व्हर्बलमधून व्हर्बलमध्ये काय करतात तर एक डायग्राम दिलेली असते अशी कुठल्याही वेगवेगळ्या स्वरूपाची
आणि या डायग्रामवरून तुम्हाला पॅसेज लिहायचा असतो. जसं इथे दिलेले पहा, राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ. तुम्हाला एक पॅरेग्राफ लिहायला सांगितलं आहे. कधी कधी 2 लिहायला सांगितलेले असू शकतात, एखाद्या वेळेस 3ही असू शकतात. सो रीड द क्वेश्चन केअरफुली आणि आन्सर लिहा. म्हणजे किती पॅसेज सांगितलेले आहेत, विचारलेले आहेत त्यांनी, तेवढेच लिहायचे आहेत. सो डायग्रामचा अभ्यास नीट करायचा, पॉईंट्स नीट लक्षात घ्यायचे आणि याच्यावर आधारित तुम्ही पॅसेज करू शकता. याला ऑरमध्ये एक क्वेश्चन असतो मुलांनो, तो कोणता असतो बघा. तर याच्या उलटा क्वेश्चन असतो, म्हणजेच वर्बल टू नॉन व्हर्बल. इथे पुन्हा लक्षात घ्या, हा असतो ऑर. ओके, म्हणजे तुम्हाला डायग्राम दिलेली असेल तर तुम्ही पॅसेज करायचा आहे, किंवा हा इथे पॅसेज दिलेला आहे, हा पॅसेज तुम्ही वाचायचा आहे पूर्णपणे केअरफुली. आणि इकडच्या पेजवर पहा, तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ही डायग्राम कंप्लीट करायची आहे. सी, सो हा दिलेला इकडचा जो पॅसेज आहे मुलांनो, हा पॅसेज तुम्ही रीड करायचा आहे. ह्या पॅसेजमध्ये वाक्य आहेत. या पॅसेजमध्ये तुम्हाला ओन्ली पॉईंट लिहायचे आहेत. लक्षात घ्या, अमीर आणि अनिता, अमीर आणि अनिता याच्याबद्दल आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्यांनी हे पॉईंट्स, एज लिहायचं आहे, दोघांचं एज लिहायचं आहे. पूर्ण वाक्य लिहायचं नाही, जस्ट एज लिहा. तुम्हाला जे एज दिलेलं आहे दोघांचं सुद्धा ते दिलेलं आहे, तेच लिहायचं आहे. क्लास, अमीर कोणत्या क्लासमध्ये, अनिता कोणत्या क्लासमध्ये, जस्ट क्लास लिहा. म्हणजे फक्त पॉईंट लिहायचे आहे. डोंट राईट फुल सेंटेन्स. अशा टेबलमध्ये लिहित असताना आन्सर, पूर्ण वाक्यात उत्तर लिहू नका. पुन्हा एकदा सांगते, इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहू नका. सो अशा पद्धतीनं पूर्ण डायग्राम काढून घेऊन तुम्हाला इथले उत्तरं भरायचे असतात. मुलांनो, हा प्रश्न अतिशय सोपा असतो आणि याला 5 पैकी 5 मार्क 100% पडतात. त्यामुळे तुमचा जो पहिला जो दिलेला आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल, तो न सोडवता तुम्ही हा म्हणजे व्हर्बलमधून नॉन व्हर्बल जो असतो, म्हणजेच डायग्राम लिहिण्यासाठीचा जो प्रश्न असतो, तो सोडवणं जास्त चांगलं असतं, कारण यात 5 पैकी 5 मार्क्स मिळतात. त्यानंतर मुलांनो, हा एक बीट असतो, बी एक्सपांड द थीम, B1 और B2. इथे पुन्हा दिलेलं आहे, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला कुठलीही एक ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. सी हिअर, पुन्हा इथे आहे B1, राईट अ न्यूज रिपोर्ट. इथे तुम्हाला एक न्यूज रिपोर्ट दिलेली असते. मुलांना क्वेश्चन सेम असतात. म्हणजे हा जो दिलेला क्वेश्चन आहे तुमचा, हा क्वेश्चन असतो पहा, क्वेश्चन 6B आहे हा. तर क्वेश्चन 6B मध्ये नेहमीच तुम्हाला क्वेश्चन 6B हा एक्सपांड द थीमवरच आढळणार. म्हणजे एक्सपांड द थीमच असणार क्वेश्चन 6B मध्ये. सो अशा पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चन जो आहे त्यामध्ये तोच क्वेश्चन असतो. क्वेश्चन 5, क्वेश्चन 1 जो असेल तो क्वेश्चन 1 तुमचा लँग्वेज स्टडीवरच येईल. त्यानंतर क्वेश्चन 2 असेल तो तुम्हाला पॅसेजवरच येईल. असे प्रत्येकाचे क्वेश्चन सुद्धा ठरलेले असतात. त्यामधून सुद्धा तुमचं कन्फ्युजन व्हायचं कारण नाही. तर हा क्वेश्चन 6B असतो, एक्सपांड द थीम. यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे न्यूज रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे. एक हेडलाईन दिलेली असते जशी इथं चौकटीत दिलेली आहे, आणि त्याचं तुम्हाला कशा पद्धतीनं रिपोर्ट तयार करायचा त्याच्यासाठीचे हे पॉईंट्स असतात. हे पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे. न्यूज रिपोर्ट कशी तयार करायची आहे याच्यावरचाही व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. सो अशा पद्धतीनं याला पुन्हा लक्षात घ्या, याला असतो ऑर. हा ऑरचा क्वेश्चन असतो. इथे तुम्हाला दिलेला आहे B2 क्वेश्चन, डेव्हलप अ स्टोरी. यामध्ये जनरली स्टोरी दिलेली असते. स्टोरी वेगवेगळ्या पद्धतीची येते. कधी सुरुवातीचे पॉईंट्स दिलेले असतात, कधी शेवटचे पॉईंट्स दिलेले असतात, तर कधी मधले सर्व पॉईंट्स दिलेले असतात. असे 3 प्रकारे स्टोरी येते. स्टोरीला 5 मार्क असतात. तुम्ही अगोदरचा जो मी तुम्हाला न्यूज रिपोर्ट दाखवला तो सोडवू शकता, किंवा हा स्टोरीचा क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. सो मुलांना तुमच्या लक्षात येईल की रायटिंग स्किलचा जो क्वेश्चन आहे तो खूप खूप महत्त्वाचा असा क्वेश्चन असतो. त्यानंतर मुलांना सेक्शन 6 पाहायचा आहे आपल्याला. इट इज अबाउट स्किल डेव्हलपमेंट. सो हा जो क्वेश्चन असणार आहे मुलांनो, तो असणार आहे आपला स्किल डेव्हलपमेंटवर. याच्यासाठी आपल्याला 5 मार्क्स असणार आहेत. सो हा क्वेश्चन असतो क्वेश्चन 7 ट्रान्सलेशन. ओके, सो हा क्वेश्चन असणार आहे तुमचा टोटली ट्रान्सलेशनवर, म्हणजे तुम्हाला भाषांतर करायचं आहे. सुरुवातीला बघा, इथे तुम्हाला शब्द दिलेले असतात. इथे 6 शब्द दिलेले आहेत. 6 पैकी तुम्हाला एनी 4 वर्ड्स लिहायचे आहेत. ज्यावेळेस याचं उत्तर लिहाल त्यावेळेस गिव्हन
जो वर्ड असेल तो लिहून मग त्याचं उत्तर लिहिणं हा जास्त उत्तम पर्याय असतो. सो पहिला शब्द लिहा आणि मग त्याचा मराठी मीनिंग लिहा. त्यानंतर यातला बी बीट असतो ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. एनी टू 4 वाक्य दिलेली असतात पहा. 4 पैकी आपल्याला फक्त एनी टू लिहायची आहेत. 2च वाक्यांचं आपल्याला आपल्या मातृभाषेत भाषांतर करायचं आहे. आपल्या मातृभाषेत 2 वाक्यांचं भाषांतर करायचं आहे. सर मी तर सजेस्ट करेल की 2 न करता 4ला 4ही करावीत. वेळ नसेल तर ॲटलिस्ट 3 तरी करा. परंतु एक उत्तर नेहमीच जास्तीचं सोडवत राहिलं तर आपल्याला मार्क्स न कटण्याची शक्यता असते. त्यानंतर सी बीट आहे मुलांना ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोव्हर्ब इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. इथे तुम्हाला एक जनरली प्रोव्हर्ब दिलेली असते. सो एक म्हण दिलेली असते. ही तुम्हाला ह्या म्हणीचं मराठीमधली म्हण लिहायची असते. सो मुलांनो इथे मात्र शब्दशः भाषांतर करू नका. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड किंवा ॲज यू सो शॅल यू रीप अशा प्रकारच्या 2 म्हणी इथं दिलेल्या आहेत. याचं तुम्हाला मराठी भाषांतर करायचं असतं. पण शब्दशः वर्ड टू वर्ड मिनिंग आपल्याला इथे बिलकुल अपेक्षित नसतं. याची जी एक्झॅक्ट म्हण आहे तीच आपल्याला लिहावी लागते. सो गाईज अशा पद्धतीनं प्रथम प्रश्नपत्रिकेचा अभ्यास जर नीट केलात तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्हाला जर या सर्व गोष्टी आवडल्या असतील तर लाईक शेअर जरूर करा. सर्व वर्ग मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. कारण प्रश्नपत्रिका समजली तरच उत्तरपत्रिका फास्ट लिहिता येते, वेळेत लिहिता येते. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक.